हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. सो आज आमची मॉर्निंगची सुरुवात कशी झालेली आहे तुम्हाला बघायचं आहे का? माझा माझा नवरा डायरेक्टली आज मॉर्निंग आंघोळ झाली आणि डायरेक्ट इकडे बघा. बघितलं का? बघितलं गाईज? आणि ही बघा मेघा. मस्त यांच्यासाठी काल ठेवून दिलेला आम्ही मोस्ट वेलकम. आता तुमच्यासाठी जावं येणार म्हणून भरपूर काय बनवणार आणि तुम्ही या पण खायला. आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तो आमचा हा गुंड्या कसा झोपलाय बघा. एकदम म्हणजे त्याचं घर आहे एकदम. हे बघा त्याच्या पायाला किती लागलंय यार, भरपूर दुखतंय त्याला. थोडस जरी हलवलं ना तरी त्याचे एक्सप्रेशन बघा. हे बघा. म्हणजे जरा भरपूर दुखतंय बिचारा आमचा मन्या ग. एवढा भारी आहे ना मनू. ए मन्या, ए मन्या, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. ए गुंडी उठ ना. अय इकडे बघ ना रे. तो उठणार नाही. सो आज आम्ही ना कुठेतरी फिरायला जाणार आहोत. कुठे ते माहिती नाही, ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. जायचा विचार चाललाय. सो आपण जमलं तर नाही जायचं आपण. हा यार माझा मूड ऑफ नका करू, आधीच माझा विकेंड आहे. प्लीज मला माझा विकेंड असा फालतू असं हे नाही करायचंय, वेस्ट नाही घालवायचंय माझा दिवस. मला काहीतरी फिरायची इच्छा होते यार. हा माणूस मला कुठंच फिरायला घेऊन जात नाही. ह्याला सांगा तुम्ही जरा. नेहमी नेहमी असा माझ्याशी वागतो. जाणार ना मग? बोला. जाणार ना? मला खाऊ दे, कॉन्सन्ट्रेट करू दे इथं. तुम्हाला डिस्टर्ब करू नको. मी डिस्टर्ब करते म्हणजे मी बोलू पण नको काहीच याच्याशी? काहीच बोलू नको. या गाईज तुम्ही पण. हा तुम्हाला अजून एक सांगायचंय गाईज. आज आत्ता म्हणजे 15 मिनिटं झाली असतील आणि आमच्याकडे ना 2 लेडीज आलेल्या, ज्या म्हाताऱ्या होत्या, जोगवा मागायला येतात ना तशा. देवीचे फोटो वगैरे अशा परडीमध्ये घेऊन आलेल्या. माझे पप्पा माझ्या मम्मीला सांगायला आले, माझी मम्मी जॉबला जाते. तर तिची घाई झालेली आणि तिला सांगायला आले की त्यांची ओटी भर, त्यांना पैसे दे असे सांगायला आले पप्पा. म्हणजे आपण किती देतो, जरी देऊन देऊन 10 रुपये त्यांच्या हातात देतो. ठीक आहे, तांदूळ देतो, बस हळदी कुंकू करतो, इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. आल्या माझ्या मम्मीला काहीतरी बोलल्या त्या. ती एकदम माझी मम्मी एकदम भोळी आहे. ती लगेच भुलली त्यांना. आली वरती, तिला घाई झालेली म्हणून ती बोलते की मला बोलली, ती बोलते दीदी त्यांची ओटी भर. आणि माझ्या बहिणीला बोलली चहा दे, त्यांना चहा ठेव आणि चहा दे त्यांना. तर मग आम्ही त्या गोष्टी मम्मीला बोललो की मम्मी एवढं कशाला चहा वगैरे. ठीक आहे म्हणजे त्यांना आपण पैसे देऊ, ओटी भरू, तिथपर्यंत ठीक आहे. मग त्या त्या मम्मीला बोलायला लागल्या की आम्हाला चहा हवा आहे, आम्हाला माझी साडीने ओटी भरा. तर मग मी बोलली की पीस. ठीक आहे, आपण एवढं साडी वगैरे लगेच कुठून आणायची भरायला. आम्ही पीस दिला. मी दोघी जणी होत्या, दोघींना एक एक पीस दिला. आणि मी पीस जेव्हा ओटी भरायला गेली त्यांची पिसेने द्या, तर मग काय बोलतात, साडी नाहीये. साडी नाही भेटणार का आम्हाला? साडीने ओटी नाही भरू शकत का? तर मी बोलली आमच्याकडे साडी नाही आता. असं कोण बोलतं? जर खरंच जर आपण बोलतो ना त्या देवाच्या रूपात आल्या असत्या, तर जे आपण देतो ना त्यात त्या खुश असत्या. आणि माझ्याकडे रेड रेड एक होता पीस आणि दुसरा होता ब्ल्यू. तर मी दिला. आता मला काय एवढं माहिती नाही, माझं पण नवीन लग्न झालंय, तर दिला. असं रिटर्न कोण देतं? लिटरली त्यांनी मला पीस डायरेक्टली बोलतात तुझ्याकडे दुसरा पीस नव्हता, तो रिटर्न दिला त्यांनी मला. बोलतात घेऊन जा, नको बोलतात ब्ल्यू कलरचा पीस.
का मी स्वतः बघितलं, मी स्वतः तुळजापूरला जाऊन आलेली आहे. तुळजापूरच्या आईला ब्ल्यू कलरची साडी नाही नेसत. ब्ल्यू कलरचा पीस देऊ नाही शकत आपण एवढं. आणि माझ्या घरचे खूप भोळे आहेत यार. त्यांना ह्या गोष्टी मी नंतर समजावल्या, तर बोलतात हा ठीक आहे, पण गाईज ह्याच्यापासून लांबच राहायचं ह्या गोष्टीपासून. एवढंच मला सांगायचं होतं. आज सकाळी ह्या गोष्टी झाल्या. फ्रॉड होतात, ह्या भरपूर फ्रॉड होतात. आता माझी बहीण आहे, तिच्या पण ओळखीच्या कुठल्या मैत्रिणीसोबत असं फ्रॉड झालेलं आहे त्यांच्या घरात सुद्धा. माझ्या घरचे नाही त्यांना एवढं समजत, पटकन ते भुलून जातात. त्यांना असं वाटतं की माझा देवच आलाय कोणाच्या पण रूपामध्ये. पण देव आला जरी ना, तर 1 रुपये घेऊन खुश होतो तो माणूस आणि जातो 1 रुपये घेऊन. पण त्याला देव बोला. दिलंय ना, त्यात तो खुश आहे ना, त्याला देव बोला. काही आपल्याला वाटणार नाही. पण मागून घेतो, 101 रुपये मागतात तुला. मला बोलतात 101 रुपये ठेव देवीच्या इथे, तुला वंशाचा दिवा होईल. मी बोलली मला मुलगी हवी आहे. मग यात माझं काही चुकलं? ठीक आहे, चला जाऊ दे ती गोष्ट. मला एक तुम्हाला ते शेअर करायचं होतं की आज सकाळी आत्ता काय झालं माझ्यासोबत. आपण जाऊयात. हॅलो गाईज, तर आम्ही आता चाललो आहोत आमच्याकडे कल्याणमध्ये दरीमरीचं मंदिर आहे, तिकडे आम्ही चाललो आता देवदर्शनात. निघतो आम्ही. आता आम्ही आलेलो आहे आई जरीमरी मंदिर कल्याण. हे बघा मी ओटी पण तुम्हाला घेतलेलं बोललेलं आहे. ना, जो मंदिर तो हाच आहे, तिसाई मंदिर. विसाई मंदिर. थोडंसं तुम्ही मागे जा ना, थोडंसं मागे जाऊन जरा दाखवा ना त्यांना. दिसतोय ना मंदिर हे बघा मंदिर, बघा आपलं तिसाई. आतमधून पण आम्ही तुम्हाला दाखवू, पण माहिती नाही शूटिंगसाठी तिकडे यायला पाठीमागे वाचेल खामदेव नसेल. पण आहे. पण ठीक आहे, स्टार्टिंगची आम्ही पाठीमागे करतोय. खामदेव पण आहे, तो पण दाखवा. हे बघा हा खामदेव, त्याला खामदेव असं म्हणतात. चला मग, चला आम्ही आता आतमध्ये जातो दर्शनाला. आम्ही आता जातो आत दर्शनाला. चला. आतमध्ये आम्हाला माहिती नाही शूटिंग करून देतील का नाही, फोटो काढून देतील का आता नाही. आम्ही जातो, तरी पण ट्राय करू आम्ही शूट पहिले करायचं. बंद होतं, म्हणजे असं बंद नाही करत, बंद होतं तिथे मध्ये अगोदर, पण आता बघूया. चला बघू. नाही करू शकता तुम्ही, हे ओळखीचे आहेत आपले, ओळखीचे आहेत, करू शकता. माझी. देवीची ओटी भरलेली आहे, दर्शन झालंय. गाईज आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन एकदम मस्त छान झालंय, वाटलं VIP इथे दर्शन. मन प्रसन्न आम्हाला होतं इथे आता आल्यावर. यांच्या ओळखीचं असल्यामुळे आम्हाला इथे शूटिंग पण करायला दिलंय, कोण काय बोललं पण नाही. छान वाटलं, एकदम मस्त. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे गावातली देवी आहे, नवसाला पावते. भरपूर गर्दी होते, ते असते. खूप खूप गर्दी असते. आणि ही यात्रा इथून पायी निघते आणि एकविरेला जाते. आम्ही पण 2 वर्ष गेलेलो, 2 वर्ष आम्ही गेलेलो या यात्रेला. मंदिराच्या मूर्त्या किती छान आहेत. मूर्त्या एवढ्या सुंदर आहेत ना की मन प्रसन्न होतं. त्यांचं रेखीकरण बघूनच एकदम मन प्रसन्न होतं आणि शांत वाटतं एकदम. हे हनुमंताचं मंदिर साईडलाच आहे. आम्हाला पहिल्यापासून, लग्नाच्या आधीपासून आम्हाला ना मंदिरात जाण्याची खूप आवड होती. आधी पण आम्ही गणपती मंदिर वगैरे मंदिरामध्ये खूप ठिकाणी आम्ही असं जात असायचो. गणपती मंदिर, डोंबिवलीचं गणपती मंदिर, आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचं तेव्हा तेव्हा ट्राय करायचो का मंदिरात जाऊ. आणि त्या मंदिरात पण एक दिवस तुम्हाला आम्ही नेऊ, तो मंदिर पण दाखवू तुम्हाला. आम्ही रेग्युलर त्या मंदिरात जायचो तेव्हाला. आता
हे कुठे लावूयात? बाहेर 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 आहे बाहेर. हा. इथे इथे येऊन मन प्रसन्न होतं गाईज. मला सवय आहे. झालं एक गोष्ट तुम्हाला सांगते, मला सवय आहे हे लग्नाच्या अगोदर. एक मिनिट हा, तुम्हाला आवाज कमी येईल, मी हातात घेते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतेय, लग्नाच्या अगोदर आम्हाला भरपूर सवय होती की मंदिरात जायची. कुठे फिरायला जायचं तर मंदिरात जायचं. कुठल्याही मंदिर, म्हणजे आम्ही एकही असं मंदिर नाही की आम्ही तिथे गेलो नाही. तो मंदिर आम्ही तिथे पाया पडायला दर्शन घ्यायला गेलो नाही. असे भरपूर मंदिर खूप होते. मंदिर आम्ही फिरलो. डोंबिवलीचे तर सगळे ऑलमोस्ट मंदिर फिरलो. आता हा तिसगावचा मंदिर आणि आता सो चला निघूयात. झालेलं आहे दर्शन आपलं. कंटिन्यू करू. चालू. आता चाललोय आम्ही खामदेवाच्या पाया पडायला. इथेच मंदिराच्या बाहेरच्या साईडलाच खामदेव म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही. खामदेव असं तुम्हाला म्हणतात. लांबून आम्ही बाहेरून दाखवू तुम्हाला मंदिराचा. बाहेरून तुम्हाला मंदिराचा पूर्ण परिसर दाखवू. खूप मोठा परिसर आहे इथे, यात्रा भरते इथे. ठीक आहे, आता जाते पाया पडायला. विसरले. खामदेवाचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून कंटिन्यू ब्लॉग घरी जायचं करू. मी आता दर्शन करून घेतो. पूर्ण व्ह्यू दाखवतो इकडचा, मंदिराचा इकडचा. हे बघा, किती छान आहे एकदम. पूर्ण आई बाप्पा गणपती असं काम गणपती करतात बनवतात, मातीचे गणपती हाताने. ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. त्यांची कला तर एक नंबर आहे बाबा. ठीक आहे, आता आपण एंड करू. पुढचा ब्लॉग आता कंटिन्यू करू. ठीक आहे. आता जरीमनी मंदिरचं दर्शन झालंय आपलं, आणि या मंदिर आहे, मंदिराच्या बॅक साईडला तिथे एक तलाव आहे, जरीमरी तलाव. आता तुम्हाला जवळून दाखवतो. पोरं तिथे आंघोळ वगैरे करतायत, तुम्हाला दाखवतोय. आंघोळ पण नीट करतात. या नीट या, गाडी बघा. आंघोळ पण करतात. अरे हा, इकडे गणपती विसर्जन पण होतात, आता आंघोळ वगैरे करतात पोरं, हे बघा. बघू शकता तुम्ही. यांना दाखवा रे. हे बघा पोरं पोरं खूप किती मजा एक्साइट करतायत. झालेत, त्यांना समजलंय व्लॉग बनतोय त्यांचा. हे बघा यांची मजा बघा. तलावात एवढं पाणी आहे. तलावात एवढं पाणी आहे तरी पण बघा पोरं खूप मजा करतात. सोडलेले. ठीक आहे, इकडे बघ इकडे बघा. गाईज, हिला काहीतरी बोलायचंय. आमच्या घरी मासे होते, म्हणजे आम्ही Fish tank मध्ये. फिश टँक मध्ये, ते आम्ही इकडे आणून सोडलेले. इकडे सोडलेलं ते हा, पप्पानी इथे आणून ते सोडले आहेत का? आवाज दे ना बघ. चंगू आणि मंगू नाव होतं त्यांचं. मेघाने त्यांचं नाव चंगू मंगू ठेवलेलं गाईज. चंगू मंगू कोणाच्या तरी पोटात गेले वाटतं. ते पोरं खूप मजा करतात. निघूयात. झालंय, चला ठीक आहे. आता नेक्स्ट व्लॉग आपण घरी जाऊन शूट करूयात. ठीक आहे, चला आम्ही निघतो आता. आता आपण मम्मीला विचारणार आहोत की मम्मी तुला कसं वाटतंय. हा बोल, कसं वाटतंय तुला? कशाबद्दल? मी अशी व्हिडिओ वगैरे बनवते, तुला काय वाटतं? छान वाटतं. मला कुठेतरी कोणतरी पुढे जातं याच्याबद्दल चांगलं वाटतं. आणि आज मी तुला बोलले आज तुला आराम आहे, तर मग छानच वाटणार. खूप चांगली गोष्ट आहे. रोज तुला आराम भेटतो का मेघाकडून? भेटतो केव्हा केव्हा. खरं बोल, केव्हा केव्हा ना. केव्हा केव्हा. रोज ही घरी असते ना पोरगी, हा, मग ती नंतर ही पोरगी रोज घरी असते. हा, तर ही जेवण बनवते, केव्हा केव्हा बनवते. कधी कधी बनवते ना. आज मी जेवण बनवलेलं आहे. अरे वा, व्हेरी आज आज मी जेवण बनवलंय गाईज. मम्मीला थोडा आज आराम,
रोज ती कामावरून येते, जेवण बनवते. आज तिच्यासाठी मी जाऊ दे तर आज ती आराम करेल. आज रोज रोज मी पण नाही येते जेवण बनवायला. ही असून गणपतीचं काम करते. पण नंतर बाहेरून आल्यावर परत मी ब्लॉग बनवेन. गाईज, आता आपण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी गणपती आमचे दाखवणार आहेत. हे माझे पप्पा जे आता स्टार्टिंग काम आहे ते करतायत गणपतीचं. भरणं वगैरे होईल, टचअप करतायत ते गणपतीला. हा एक मोठा गणपती आणि हा असे 2 गणपती ऑर्डरचे असतात आम्हाला. तेवढेच आणतो, ऑर्डर प्रमाणेच आणतो गणपती. एक्स्ट्रा आम्ही गणपती आणत नाही. तसे बॅकअपला असतात आमच्याकडे, पण जास्त नाही, भरून नाही ठेवत. बघू शकता. सो गाईस, आमच्या इथे कलर झालेले गणपती बघाल ना, एकदम भारी. तुम्ही बघतच राहिला, एवढे भारी असतात गणपती. हे ते तर आता तो पण काहीच व्हिडिओ नाही. आपण करूयात जेव्हा आम्ही स्वतः करू ना, तेव्हा पण आम्ही व्हिडिओ करू. हा. मी स्वतः गणपती पण करतो. हे तर आता व्हाईट. शाई, त्याच्यानंतर दागिने, हम्म. म्हणजे ज्यांचे दागिने असतात त्यांना हम्म. वर्क करतो, हे फक्त आता टच डायमंड कामं वर्क. चालू आहेत. गाईज, मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती दाखवलेत. मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती दाखवले म्हटलं. आता मी तुम्हाला शाडू मातीचे गणपती दाखवते. स्टार्टिंग खालूनच करते. खाली 2च आहेत वाटतं, मला असं वाटतं. हो, खाली 2च गणपती तर आहेत. माझे पप्पा हाताने शाडू मातीचे गणपती बनवतात. तर बघा 2 इकडे, फुटापासून ते 2 फुटापर्यंत. इकडे ते आता 2च आहेत सध्या, वरती आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. एवढा भारी हाताने बनवलेला गणपती, तुम्ही बोलणार नाही की तो हाताने बनवलाय. दाखवते तुम्हाला. म्हणजे बागचा दाखव. हा मोराचा गणपती आहे, जे माझ्या पप्पांनी पूर्ण फक्त हे बॉडी आहे ना, ही बॉडी फक्त साच्यामधून काढतात. बाकी हे सगळं आहे ना, हितून हे डोळे कोरणं, केस कोरणं, हा वगैरे, मोर, ही गाय, गाय. हे सगळं माझ्या पप्पा हाताने त्यांच्या करतात. म्हणजे पण वर्क पूर्ण. ही मूर्ती खूप नाजूक असते, हिला खूप जपायला लागते. थोडा जरी धक्का लागला, आता समजा हा बोट आहे, ते या बघा बोटाला तिकडे बघू शकतात, ते माझे पप्पा टचअप करतील त्याला. या बोटाला थोडा तरी धक्का लागला ना आता, तर ते तुटून जाईल. तरी तो तुटेल. या गणपतीला खूप जपायला लागतं, खूप, मातीच्या गणपतीला. आणि हा जोडपा आहे, याला जोडपा म्हणतात. आता मी वरती, तर आता आपण वरती जाऊया. गाईज, आता मी वर आलेली आहे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे गणपती आहेत ना, हे सगळे वरचे प्लास्टर ऑफ आमचे ना पॅरिसचे आहेत. हे राहिलेले गणपती एक्स्ट्रा करून ठेवतो ना, ते गणपती बघा. हे एक्स्ट्रा केलेले गणपती जे गेल्या वर्षीचे आहेत. तेच गणपती आता ह्याला 1 वर्ष होईल. आणि हा शाडू मातीचा आहे. हा एक शाडू मातीचा आहे, जो सेम खाली बघितला त्याचा थोडासा वेगळा आहे, छोटा आहे हा. आणि वरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एवढे गणपती वरती आहेत. आणि हे शाडू मातीचे गणपती, एवढे सगळे हाताने बनवलेले पप्पाने हे गणपती आहेत. सर्वात बेस्ट गणपती आणि एकदम छान गणपती असेल ना तर हा आहे. एवढा भारी आहे ना. आणि हा छोटूसा एकदम क्यूट असा गणपती, छोटे छोटे गणपती आहेत. हे सगळे गणपती बुकिंग होतात आमचे, सगळे गणपती. हे सगळे येल्लो लावलेले आहेत ना, हे सगळे बुकिंगचे गणपती आहेत. हे सगळे बुकिंगचे आहेत. बघू शकता, काय बघू शकता, हे सगळे गणपती बुकिंगचे. तो एक गणपती दाखव, स्वामी समर्थ. हा, तुम्हाला अजून एक गणपती दाखवते मी, थांबा. हा स्वामी समर्थांचा गणपती किती भारी आहे. ह्याला जेव्हा पेंटिंग होईल ना, खूप छान, एकदम भारी. आणि होईल, हा गणपती जाईल बघा. आणि जेव्हा जाईल ना, तेव्हा पूर्ण पेंटिंग झाली ना, तुम्हाला मी परत एकदा हा गणपती दाखवेन. हा एक गणपती आहे जो भारी एकदम. हा पण खूप क्यूट आहे, बाल गणेश आहे हा. हा पूर्ण गणपतीचा कारखाना आमचा आहे. माझे पप्पा स्वतः शाडू मातीचे गणपती हाताने बनवतात. आणि जेवढे शाडू मातीचे गणपती बनवतात ते सगळे आमचे सेल होतात, सगळे. शाडू मातीचा राहिला तर 1-2 गणपती राहतो, सगळे गणपती सेल होते शाडू मातीचे. हा व्लॉग आता इथे एंड करू. भेटूयात पुढच्या, म्हणजे उद्याच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.